त्याच्यामध्ये व्याड लावलं व्याड लावलं मला ग व्याड लावलं व्याड लावलं व्याड लावलं मला ग व्याड लावलं तुझ्या रूपानं व्याड लावलं बाई मला ग व्याड लावलं तुझ्या रूपानं व्याड लावलं बाई मला ग व्याड लावलं तुझ्या रूपानं व्याड लावलं झालो काम सारं सोडून आलो मी झालं तुझी मस्त म्हणे मला फॉलो मी काय करू टू मला कळना ती ड्रीम करतो आणि काही दिसना काही सुचना सांगू कुणाला आता काय मी करू अग ग ग ग ग कांदा घालून घेत आहोत. थोडं आपण झाकण ठेवून घेऊया याचं 2 ते 3 मिनिट. झाकण काढून घेऊया 3 मिनिटानंतर म्हणजे परतलेली आहे. बघू शकतात आपली लगेच ही भाजी ते खाण्यासाठी मस्तपैकी तयार झालेली आहे. तुम्हाला आमचा हा भोपळीचा बार ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि ट्राय करायला पण या. तर मित्रांनो आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा. आम्ही पुढे जाऊया आणि भविष्यामध्ये काहीतरी थोडं नाव कमवूया त्यामुळे आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा.